दंताळे आर्ट ज्वेलर्स, इन्स्पायरिंग ग्लोरी व सप्तरंग प्रतिष्ठानतर्फे ज्ञानेश्वरांची मुक्ताई या मराठी चित्रपटाचे खास महिलांसाठी प्रीमियर शोचे आयोजन पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील अभिरुची चित्रपटगृहात करण्यात आले होते। यावेळी ज्ञानेश्वरांची मुक्ताई चित्रपटातील सर्व कलाकार उपस्थित होते। या प्रसंगी ज्ञानेश्वरांची मुक्ताई चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, अभिनेत्री नेहा नाईक, अभिनेत्री स्मिता शेवाळे, अभिनेते तेज बर्वे, दंताळे आर्ट ज्वेलर्सचे संचालक क्षितिज दंताळे, नेहा घुगे, सप्तरंग प्रतिष्ठानच्या पूनम अष्टेकर, इन्स्पायरिंग ग्लोरीच्या अर्चना मसुरेकर आदी विविध मान्यवर उपस्थित होते। यावेळी दंताळे आर्ट ज्वेलर्स तर्फे लकी ड्रॉ काढण्यात आला होता। लकी ड्रॉ विजेत्या प्रेक्षकांना मान्यवरांच्या हस्ते दंताळे आर्ट ज्वेलर्स कडून आकर्षक गिफ्ट देण्यात आले। यावेळी अभिरुची चित्रपटगृहात येणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकास दंताळे आर्ट ज्वेलर्स तर्फे आकर्षक गिफ्ट देण्यात आले। नमस्कार, मी क्षितिज दंताळे। माझं अतिशय सौभाग्य आहे की खूप दिवसांपासून दंताळे ग्रुप हा 90 वर्षापासून जरी असला तरी काहीतरी आपण मराठी पिक्चर क्षेत्रात छान काहीतरी करण्याची इच्छा होती आणि खूप म्हणजे त्यांची कृपा, गुरुकृपा आपण जी म्हणतो, कारण आम्ही स्वतःच वारकरी संप्रदायाची असल्यामुळे गुरुकृपा अशी झाली की बरोबर मुक्ताई पिक्चर आला आणि आम्ही ह्यामध्ये एंट्री केली आणि त्यामध्ये खूप चांगलं झालं। कुलकर सर तर म्हणजे त्यांची आणि तशीच त्यांची सगळी टीम अतिशय सुंदर आणि अतिशय खूप सुंदर पिक्चर आणि इतका भावनाशील आहे। प्रत्येक जसं सर बोललेचे आता म्हणजे पालकांनी तर प्रत्येक मुलाला दाखवलं पाहिजे, कारण आमच्या लहानपणी आम्ही बघितलेला होता आणि त्यावेळेसच आम्हाला खूप काही गोष्टी तिकडून शिकायला मिळाल्या। ज्ञानेश्वरी म्हणा तर ज्ञानेश्वरी तर वाचणं तर आता आमचं झालं, पण त्यावेळेस आम्हाला पूर्ण त्यांचे जे काही सद्गुण होते ते पूर्ण त्यातले आम्ही गुण घ्यायचा प्रयत्न केला होता आणि आता खरोखर मी ह्या पूर्ण टीमचा आभारी मानतो की ह्या युगामध्ये तुम्ही हा पिक्चर इतका सुरेख काढला आहे आणि इतका जिवंत काढला आहे की खूप म्हणजे मन भरवतं। बोलताना मला मन भरवलं, इतकं क्लास आहे आणि खूप मस्त। प्रत्येकाने प्लीज आवर्जून हा पिक्चर बघा। तुम्ही आयोजनमध्ये होता, कसं होतं आयोजन? आता ह्या पिक्चरचं केलं जसं दंताळे ग्रुप आणि इन्स्पायरिंग ग्लोरी ह्या ग्रुप्सनी केलेले आणि म्हणून तर मी म्हणतो की माझी खरंच वी आर व्हेरी लकी की आम्हाला हा पिक्चर बघायला पहिला एंट्री मिळाली आणि ह्या पिक्चरची मिळाली आणि थँक्स टू अजय कुलकर सर, रिअली ऑलवेज गॉर्जियस। तुमच्या सगळ्याच भूमिका खूप सुंदर होतात, म्हणजे प्रश्नच नाही, लाईव्ह असतात। प्लस तुम्ही जी टीम केली आहे दॅट इज ऑल्सो वंडरफुल। ज्ञानेश्वर, मुक्ताई हे तर सगळे हुबेहूब दिसतात, म्हणजे खरोखर ते आहेच असतील का असं आपल्याला भाव वाटतं। इट इज रिअली वंडरफुल अँड थँक्यू एव्हरीवन। प्लीज परत एकदा विनंती करेल की प्रत्येकाने येऊन हा पिक्चर पाहावा आणि खरोखर म्हणजे तुम्ही ह्यात रमून जाल ही गॅरंटी। थँक्यू व्हेरी मच। कृष्ण हरी, मी अजय बोरकर। आज आम्ही सिटी प्राईड अभिरुची पुणे इथे सगळेजण आलेलो आहोत। आज एक स्पेशल शो 18 एप्रिल 2025 रोजीच, म्हणजे खरं तर आजच्या दिवशी, ज्या दिवशी हा चित्रपट महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर, भारताच्या बाहेर देखील प्रदर्शित झालेला आहे। तर आज पुण्यामध्ये इन्स्पायरिंग ग्लोरी आणि दंताळे हा खूप मोठा ब्रँड आहे पुण्याचा। मी लहानाचा मोठा सुद्धा दंताळे हा ब्रँड ऐकत होता, स्पेशली दंताळे वॉच कंपनी आणि दंताळे ज्वेलर्स माझ्याबरोबर क्षितिज दंताळे आहेत आणि ह्या दोन संस्थांनी मिळून हा चित्रपट घेतला आहे आणि सर्वात प्रथम मला या दोन्ही संस्थांचे क्षितिज सरांचे पण आभार मानायचे, कारण की हा चित्रपट जो आहे हा लोकांपर्यंत पोहोचवणं खूप मोठी गोष्ट आहे आत्ता आणि ती खूप महत्त्वाची देखील आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं हे जे मोठं कार्य हे सगळे लोक करत आहेत त्याबद्दल खरंच आम्ही त्यांच्या ऋणात राहणं पसंत करू आणि आजच्या दिवशी अनेक शोज हाऊसफुल होताना दिसत आहेत। त्यामुळे लोकांना हा आपला धार्मिक इतिहास बघायचा आहे हे अत्यंत स्पष्टपणे आम्हाला दिसतं आहे आणि खूप वेगवेगळ्या वयाचे प्रेक्षक तुम्हाला सगळ्या शोजना दिसत आहेत। त्यामुळे लहान मुलांपासून अगदी जख्ख म्हाताऱ्यांपर्यंत म्हणजे आजी आजोबासुद्धा काठी टेकत पण माऊलींचं दर्शन घ्यायला थिएटरच्या पायऱ्या चढत आहेत। तर हे खूप खरं तर समाधान देणारं आहे आणि हा जो काही हे जे काही कष्ट आम्ही केले, हा चित्रपट उभारणं ही खूप सोपी गोष्ट नव्हती, परंतु हे जे काही कष्ट आमच्याकडनं माऊलींनी करून घेतले ते माऊलींच्याच मनात होतं आणि त्यामुळे मला असं वाटतं की चित्रपट लोकांना आवडेल आणि
जास्तीत जास्त लोकांनी आणि सर्व वयोगटातल्या लोकांनी हा चित्रपट पाहावा अशी आग्रहाची विनंती करतो. नमस्कार, मी दीपाली आशिष मानकर. मी पुण्यात अभियंता आहे. माझ्या मुलीला संत ज्ञानोबांनी फक्त काय आपली ज्ञानेश्वरी लिहिली एवढंच आम्ही सांगू शकत होतो, पण ती कशी लिहिली, त्यासाठी काय कष्ट केलेत हे एवढं विस्तारित आम्हाला कधी सांगता आलं नाही. कारण कसं आहे, वाचण्यात आणि बघण्यात खूप फरक असतो आणि हे सरांनी आणि ह्या टीमने जे काम केलं आहे ते खूप बघण्याजोगं आहे. म्हणजे मुलांवर कळत नकळत जे संस्कार व्हायला पाहिजे हे मूवी बघितल्यावर 100% त्यातून ते चांगलं शिकतील याची आम्ही शाश्वती देऊ शकतो. प्रत्येक कुटुंबाने जे स्वतःला काय म्हणतात ना, आपण वेस्टर्न जरी आपण फॉलो करत असलो राहणीमान वगैरे, पण जी भारतीय संस्कृती आहे, जी संतांनी एवढंच खूप छान काम करून ठेवलं आहे, ती ह्या मूवीतून खूप चांगल्या प्रकारे सरांनी दाखवलं आहे आणि प्रत्येकाने आवर्जून आपल्या मुलांसह हा मूवी बघावा ही विनंती. थँक्यू. नमस्कार, मी आशिष मानकर, संगणक अभियंता पुणे. आजचा मूवी ज्ञानेश्वराची मुक्ताई खूप सुंदर मूवी आहे आणि लहान मुलांनी बघावा, विथ फॅमिली बघावा असा सुंदर मूवी. लहान मुलांवरती संस्कार पडतील असा छान मूवी बनवलेला आहे. धन्यवाद. कसं वाटतं तो म्हणजे अभिनय सगळ्यांचा? अभिनय खूप छान अभिनय केलेला सगळ्यांना, विशेषतः लहान मुलांचं कौतुकास्पद काम. पिक्चरच्या शेवटी एंडमध्ये जेव्हा तुम्ही संत ज्ञानेश्वर महाराज जेव्हा समाधी घेता तेव्हा हा क्षण खूप सुंदर आहे. हा क्षण जो पण पिक्चरमध्ये ठेवलं शेवटी जो बघणार आहे त्याच्या डोळ्यातले अश्रू आहे ना, म्हणजे थांबणार नाही. तर तुम्ही हा पिक्चर आवर्जून सगळ्यांनी बघावा आणि हा पिक्चरला दाद द्यावी सगळ्यांनी.